बीडमध्ये काल घडलेल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर आता शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांवरती 306 नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचा FIR देखील फाडण्यात आलाय आणि अवघ्या 10 दिवसामध्ये हे प्रकरण निकाली काढण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलंय। नातेवाईकांनी आता मृतदेह देखील ताब्यात घेतलाय। काल बीडच्या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयामध्ये एका शेतकऱ्यानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून पेटून घेतलं होतं। यानंतर त्याचा बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला आणि यानंतर आता सकाळी या ठिकाणी सर्वच बीडमधील संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी हे आंदोलनासाठी बसलेले होते। आपल्यासोबतच संघटनेचे काही पदाधिकारी आहेत। आपण जाणून घेणार आहोत नेमकी त्यांची काय मागणी आहे। काय सांगाल, हा संपूर्ण प्रकार जो घडलेला आहे या संदर्भात काय मागणी तुम्ही प्रशासनाकडे घेऊन या ठिकाणी ठियासाठी बसलेला आहे? या ठिकाणी आम्ही जे काही सर्व संघटनांचे प्रमुख बसलेलो आहेत, सगळे कार्यकर्ते, की त्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू आहे। काय नेमके काय मागणी केलेली आहे, कशा पद्धतीने मागणी केली? आता परिवार जो आहे त्यांचा पाठीमागे राहिलेला आहे आणि ती जमीन जी आहे ती सुद्धा वादातच आहे। खरं तर हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे। अनेक वर्षापासून सदरील शेतकरी हा त्या लघु पाटबंधारे विभाग असेल, कोर्ट असेल, अनेक छटा मारून देखील त्या माणसाला न्याय मिळाला नाही। त्यांनी शेवटी निराश होऊन काल लघु पाटबंधारे विभागाच्या समोर स्वतःची जाळून घेऊन आत्महत्या केली। त्यांचं निधन झालं रात्री। खरोखर या व्यवस्थेमध्ये जे संबंधित असणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर ज्या वेळेस पहिलं निवेदन दिलं होतं त्या निवेदनापासून आत्तापर्यंत जे अधिकारी कर्मचारी त्या संबंधित विभागामध्ये आहेत, कार्यरत आहेत, त्या सर्व अधिकाऱ्यावर मरण्यास प्रवृत्त केलं म्हणून त्यांच्यावर मानवी हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आज इथं थांबलेलो आहेत आणि संबंधित शेतकऱ्याचे 10 ते 15 दिवसामध्ये त्याचे प्रकरण निकाली काढून त्या कुटुंबाला तरी किमान न्याय मिळाला पाहिजे। असं काही आश्वासन दिलेलं आहे का प्रशासनानं तुम्हाला? लघु पाटबंधारे विभागानं सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये त्याचं न्यायालयीन प्रविष्ट असल्याचं सांगितलं आहे। त्यांनी निकाली पण त्यांनी लेखी निवेदन त्यांना त्यांच्या कुटुंबांना दिलेलं आहे। त्याच्यानंतर आता सर्वांची सहमत होऊन अंत्यविधी होईल। असं प्रशासकीय यंत्रणेत तुम्ही आंदोलनाला बसलाय, सकाळपासून प्रशासकीय यंत्रणेतील कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणी तुम्हाला येऊन भेट दिलेली आहे का किंवा नातेवाईकांशी बातचीत केली आहे? ह्या प्रकरणामध्ये अधिकाऱ्याची सरसर चूक आहे, त्यामुळे अधिकारी इकडे यायला घाबरतात। अजून एकही अधिकारी इथं आलेला नाही। ज्याचं काम होतं लेखी देण्याचं तोही बाहेरूनच म्हणतो की इथं येऊन लेखी घेऊन जा। त्याचं काम आहे इथं लेखी येऊन देणं। तो अधिकारी कसल्याच प्रकारे लेखी देत नाही। त्याला पाठीशी घालणारे अनेक लोक आहेत, पण मला वाटतं सर्वसामान्य शेतकऱ्याला अडवणूक करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्याला कोणीही पाठीशी घातलं नाही पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि असं कोणी करत असेल तर तो शेतकऱ्याच्या विरोधात काम करणारी शक्ती कुठंतरी समोर येणं गरजेचं आहे आणि ह्या शेतकऱ्याला न्याय मिळणं हे गरजेचं आहे। मला सांगा, एखादा शेतकरी जर आत्महत्येपर्यंत जातो आणि स्वतःला पेट्रोल टाकून जाळून घेतो म्हणजे कुठंतरी त्याच्यावर अन्याय झालेला आहे ना। मग अन्याय होत असताना तो अन्याय करणारा कुणीतरी दोषी आहे, ह्या दोषींवर प्रत्यक्षात कारवाई झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे। धन्यवाद। सकाळपासून तुम्ही या ठिकाणी आंदोलनासाठी बसलाय, मागणी घेऊन बसलाय, परंतु यापूर्वी अनेक प्रकरणं आपण पाहतोय बीड जिल्ह्यामध्ये घडतात, परंतु अधिकाऱ्यांवरती कुठेही कारवाई होताना पाहायला मिळत नाही। या प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांवर कारवाई होईल असं वाटते तुम्हाला? नाही झाली तर पुढचं पाऊल काय असेल? आम्ही सकाळपासून या प्रकरणामध्ये पाहतो। खरं पाहिलं तर हा जो बळी गेलेला आहे काल, तो फक्त ह्या इरिगेशनच्या उच्चकामी अधिकाऱ्यामुळे गेलेला आहे। सरासर गेल्या 10 वर्षापासून हा अर्जुन साळुंके नावाचा शेतकरी त्या कार्यालयात खेटे मारून परेशान झाला। शेवटी अशी वेळ त्याच्यावर आली म्हणजे त्याला कुठंतरी त्याच्यावर अन्याय झाला होता, त्याने हा टोकाचं पाऊल उचललं। परंतु आम्ही सर्व शिवसंग्राम तसेच भाई आहेत, आम्ही सकाळपासून या प्रकरणामध्ये लक्ष घालून आहोत। जोपर्यंत FIR या कर्मचाऱ्यावर दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही अशी आमची भूमिका होती। आत्ता या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यावर FIR दाखल झालेला आहे, परंतु या ठिकाणी इरिगेशनचा कुठलाही अधिकारी इथं आलेला नाही आणि त्यांनी निवेदन देण्याचं धाडस दाखवलं नाही। परंतु आम्ही
जोपर्यंत या प्रकरणाला आणि या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसंग्राम या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असेल. नेमका कुठल्या प्रकरणामध्ये काय गुन्हा दाखल केला म्हणताय? काय गुन्हा दाखल केला? या ठिकाणी पाली या गावामध्ये त्यांचं स्वतःची जमीन होती. त्या जमिनीमध्ये इरिगेशनचं ऑफिस बांधलं गेलं, परंतु त्याचा जो मावेजा आहे तो मावेजा या शेतकऱ्याला अद्यापर्यंत मिळालेला नाही. म्हणून तो शेतकरी त्या ठिकाणी त्या प्रकरणामध्ये सातत्याने त्या ऑफिसमध्ये चक्रा मारत होता की आम्हाला मावेजा मिळाला पाहिजे. परंतु यांनी कुठलीही गोष्ट आणि कुठलीही त्यांची दखल घेतली नाही, त्यांना मावेजा दिला गेला नाही. म्हणून हे पावले त्या ठिकाणी त्यांनी उचललं. परंतु आता ते तर गेले. आता जो गुन्हा दाखल केला आहे तो कुठल्या कलमानुसार गुन्हा दाखल केला? 306 या कलमानुसार हा गुन्हा दाखल त्या अधिकाऱ्यावर झालेला आहे. परंतु आता या तपासाअंती जे अधिकारी त्याच्यामध्ये सापडतील त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली पाहिजे. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत शिवसंग्राम सुस्त बसणार नाही. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. या ठिकाणी सर्व संघटनांच्या आणि पक्षाचे देखील पदाधिकारी कार्यकर्ते सकाळपासूनच या ठिकाणी ठिय्या मांडलेला होता. एका शेतकऱ्यानं स्वतःच्या अंगावरती पेट्रोल ओतून असं टोकाचं पाऊल उचललं आणि त्याचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. अतिशय दुर्दैवी बाब आहे बीडमध्ये. या सकाळी हे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी ठिय्या मांडलेला होता. यानंतर पोलीस प्रशासनाने कुठेतरी एक FIR दाखल केलेला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 306 नुसार अधिकाऱ्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र आता तपासानंतर या अधिकाऱ्यांवरती पुढे कारवाई होणार का हा मोठा प्रश्न आहे. कारण यापूर्वी देखील अनेक प्रकरणं झाली, मात्र अधिकाऱ्यांवरती कुठेही बीडमध्ये कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र हा अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी प्रकार आहे. शेतकऱ्यांना जर असं टोकाचं पाऊल उचलावं लागत असेल तर बीडमध्ये हा अतिशय मोठा प्रकार घडत आहे. बीडमध्ये अतिशय हा लज्जास्पद प्रकार घडत आहे आणि या ठिकाणी सकाळपासून सर्व संघटनांच्या पदाधिकारी जे आहेत वरिष्ठ ते बसलेले असताना देखील कुठल्याही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिलेली नाही. हा देखील मोठा प्रश्न आहे की आता प्रशासन यावरती पुढे काय कारवाई करतं. व्हिडिओ जर्नलिस्ट कार्तिक ठाणेसोबत मी अशोक काळकुटे, सूर्योदय न्यूज, ब्युरो रिपोर्ट.